नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 4थी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे। त्यामध्ये ओरलसाठी 10 गुण व लेखी परीक्षेसाठी 30 गुण आहेत। क्वेश्चन नंबर 1 ए, यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स। दिलेल्या टेबलवरून शब्द तयार करायचे आहेत। शब्द तयार करून दिले आहेत फिश, हेन, लेग, नेट, टेन, लेट, गेट। बी क्वेश्चन्स, फाइंड द स्मॉलर वर्ड्स इन द गिवन वर्ड्स। शब्द फोड करायचे आहेत, छोटे छोटे शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत। क्रीमी, क्रीम, कार, क्राय, माय। इथं एक शब्द तयार करून दिलेला आहे, त्यावरून कॅरिंग, कॅरी आणि इन। सेकंड, गोल्डन, गोल्ड, ओल्ड, गो। शब्द तयार करत असताना अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 ए, मॅच द वर्ड्स 5 मार्क्स। गोट, शेळी, अम्ब्रेला, छत्री, फिश, मासा, मंकी, माकड, कॅरेट, गाजर। जोड्या लावून दिलेल्या आहेत, व्यवस्थित पहा। आता पुढील आपण प्रश्न पाहूया। नेक्स्ट क्वेश्चन बी, डू ॲज डायरेक्टेड। दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे। 1 वर्ड फ्रॉम ईच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स। दिलेले चार्ट व्यवस्थित वाचन करा, त्यावरून सेंटेन्स तयार करायचे आहेत। 4 सेंटेन्स तयार करून दिलेले आहेत। आय विल सिंग टुमॉरो, यू विल लिव्ह ॲट वन्स, ही विल वॉश लॅटर, इट विल पेंट सून। क्वेश्चन नंबर 3, चेंज द लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक अ न्यू वर्ड्स। एक शब्द तयार करून दिलेला आहे त्यांनी। बाय, एक लेटर चेंज करायचं आहे, माय शब्द तयार झाला। त्याप्रमाणे इन, एन कट केलं, टी लिहिला, इट झाला, किंवा इज सुद्धा तयार होतोय। त्याप्रमाणे ऑफचा इफ तयार होईल, फाइंडचा काइंड होईल, एफ ऐवजी के, अपचं पी ऐवजी एस लिहिलं, अस, हॅज एस ऐवजी डी लिहिलेलं आहे। बी क्वेश्चन्स, मेक अ सेंटेन्स युजिंग द गिव्हन वर्ड्स 4 मार्क्स। 1 फिश, ब्युटिफुल। दोन्ही शब्द एका वाक्यात आले पाहिजे असं वाक्य तयार करायचं आहे, फिश आणि ब्युटिफुल। माय ब्युटिफुल सिस्टर इज एक्सपर्ट ॲट कुकिंग फिश करी। सेकंड, क्वीन आणि हॅप्पी। क्वीन वॉज अ व्हेरी हॅप्पी। किंवा तुम्ही फिशचं एक सेपरेट वाक्य लिहू शकता, ब्युटिफुलचं पण एक वाक्य सेपरेट लिहू शकता, अशी 2 वाक्ये लिहू शकता। क्वीनचं या शब्दाचा वापर करून एक वाक्य आणि हॅप्पी या शब्दाचा वापर करून एक वाक्य लिहू शकता, कारण का 4थीला असल्यामुळे सेपरेट लिहिलं तरी चालेल। त्यानंतर पुढील प्रश्न आहे सी, मेक द लिस्ट ऑफ गिवन आयटम्स 3 मार्क्स। थिंग्स इन युअर स्कूल बॅग। बॅगमधील वस्तूंची नावे लिहायची आहेत। बुक्स, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, टिफिन, शार्पनर, इरेझर, नोटबुक। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्हाला इयत्ता 4थीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये संकलित मूल्यमापन सत्र 2 किंवा द्वितीय सत्र परीक्षा या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत। त्या पेपरचा सराव नक्की करा। सेकंड, ॲनिमलची नावे लिहायची आहेत। डॉग, कॅट, हॉर्स, काऊ, एलिफंट, लायन, टायगर, बियर, डॉल्फिन, व्हेल, फिश, स्नेक, लिझर्ड, मंकी, कांगारू। 3 कलर्स, पिंक, रेड, ब्लॅक, व्हाईट, येलो, ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, व्हायोलेट, इंडिगो। त्याचप्रमाणे तोंडीसाठी कोणते शिक्षक प्रश्न विचारू शकतात ते पहा। ओरल 10 गुणांसाठी आहे। क्वेश्चन 1, सिंग अँड ॲक्ट पोएम। पेज नंबर 64 वरती कविता आहे, त्याचं थोडक्यात गायन करायचं आहे किंवा म्हणून दाखवायचे आहे। किंवा सिंग अँड ॲक्ट पोएम पेज नंबर 58 वरती आहे। टेल मी नेम्स ऑफ फ्रूट्स। फळांची नावे सांगायची आहेत। टेल मी अबाउट युअर सेल्फ इन इंग्लिश। स्वतःविषयी इंग्लिशमध्ये माहिती सांगायची आहे। रीड अलाउड गिवन पॅराग्राफ। शिक्षक जो पॅराग्राफ देतील त्याचं मोठ्या आवाजात वाचन करायचं आहे। अशा प्रकारे तोंडी परीक्षेसाठी शिक्षक प्रश्न विचारू शकतात, त्याची तयारी करा। अशा प्रकारे आपण इयत्ता 4थीची ओरल आणि लेखी दोन्हीही प्रश्नपत्रिका पाहिल्या आहेत।
धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.